आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असदवन येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सौ बिराजदार मॅडम ह्या तुम्हाला पर्वत आसन शिकवणार आहेत. तर त्यांनी जसं करतील त्याप्रमाणे तुम्ही आज आसन सर्व करायचे आहेत. आज योगा डे आहे. तर योगा केल्यामुळे काय होते सांगा बरं? तुमचे आरोग्य चांगले राहते, तुमची तब्येत चांगली राहते आणि तुम्ही फिट राहता एकदम. म्हणजे तुम्हाला म्हातारपणी कोणतेच आजार होत नाहीत. तर तुम्ही आजपासून दररोज योगा घरी करायचे आहेत. यासाठी आपण शाळेमध्ये योगा दिन साजरा करत आहोत. तर पर्वतासन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 ताडासन करायचं. आता सगळ्यांनी आपले 2 हात वर घ्यायचे आणि आपल्या बोटांवर उभा टाकायचं. चला उभा टाका बोटांवर. आपली उंची वाढते याच्यानं. करा ताडासन करा. हात वर बोटांवर, पायाच्या बोटांवर उभा टाका. खाली या. याला काय म्हणायचं? ताडासन. याच्याने आपली काय वाढते माहिती का? उंची वाढते. चला अजून करा. हात वर करा. पायांच्या बोटांवर उभा टाकायचा आणि वर वर असं ओढायचं आपलं शरीर. हालायचं नाही. बघू बरं कोण जास्त आहे. थांबते. खाली बसा. चला चला आता इकडे लक्ष द्या. अनुलोम विलोम करायचा. इकडे एका नाकाने श्वास ओढायचा, दुसऱ्या नाकाने सोडायचा. हात असे करा. एक हात खाली ठेवा आपल्या गुडघ्यावर, दुसरा हाताचा अंगठा आपल्या नाकाच्या याच्यावर ठेवा, नाकपुडीवर. 1 असं बसा. पोट मध्ये घ्यायचं. कपाल भारती. करा, सर्वजण करा. ह्याला काय म्हणायचं? कपाल भारती. काय म्हणायचं? कपाल भारती. चला आता इकडे लक्ष द्या. आता बस बैठचे प्रकार करू आपण. चला.